एकदा भक्तलिंग हर बोला हरचा जयघोषात गुरुवारी सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर यात्रेस प्रारंभ झाला। तब्बल 950 वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा बुधवारपर्यंत चालणार आहे। परंपरेप्रमाणे मानाच्या हिरेहब्बू वाड्यातून श्री सिद्धेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या 7 नंदी ध्वजांची मिरवणूक आज सकाळी निघाली। प्रारंभी डॉक्टर शिवाचार्य महाराज यांचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू आणि यात्रेचे मानकरी देशमुख, थोबडे, शेटे, भोगडे, मेघाणे आदी मानकऱ्यांच्या उपस्थितीत योगदंडाची पूजा करण्यात आली। सिद्धेश्वर महाराज की जयचा गगनभेदी अखंड जयघोष, साथीला हलग्यांचा कडकडाट, बँड, तुतारी आणि पारंपरिक वाद्यांचा निनाद, पांढरी शुभ्र बाराबंदी परिधान केलेल्या सेवेकऱ्यांची गर्दी, आकाशाला गवसणी घालणारे मानाचे 7 नंदीध्वज, लवाजम्यासह मल्लिकार्जुन मंदिराजवळील मानकरी राजशेखर हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वजांच्या मोठ्या भक्तिमय वातावरणात मिरवणुकीला सुरुवात झाली। हिरेहब्बू वाड्यापासून सुरू झालेली ही संपूर्ण प्रदक्षिणा संपण्यासाठी तब्बल 26 किलोमीटरचे अंतर पायी कापावे लागते। सोमवारी सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा होणार आहे, अशी माहिती यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली। सिद्धरामची यात्रा 1 दिनांक 10 तारखेपासून धार्मिक विधीने सुरुवात झाला। आज हिरेहब्बूंच्या वाड्यातून देशमुख हिरेहब्बूंचे पूजा म्हणून आज काट्या यांनी मज्जान, उद्या हळदीचा कार्यक्रम, उद्या 13 तारखेला अक्षताचा कार्यक्रम, 14 तारखेला होम विधी, 15 तारखेला दारूकाम, 16 तारखेला कपूर, असा आज आजपासून 5 दिवसात धार्मिक। या यात्रेत देशमुख घराण्याला सर्वात मोठा मानकर असल्याचा मान आहे। 950 वर्षांपासून देशमुख घराण्याने हा मानकराचा मान मोठ्या सन्मानाने जोपासला असल्याची माहिती देशमुख घराण्याचे मानकरी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। आजपासून यात्रेला प्रारंभ झाला। गेल्या 950 वर्षाची ही परंपरा आजपर्यंत सातत्यानं चालू आहे। या परंपरानुसार आजचा हा यांनी मस्जिदचा कार्यक्रम होणार आहे, सुरुवात झाली। आज आपले सिद्धेश्वरांचे मानकरी श्री हब्बूराया व देशमुख यांच्या दोघांच्याही पूजेनं आज नंदीकोल काढण्यात आलं। जवळपास 4 दिवस ही यात्रा चालू राहणार आहे। उद्या अक्षताचा सोहळा होणार आहे आणि परवा दिवशी होम होणार आहे। त्यानंतरनं दारूकाम, त्यानंतरनं कपूर कार्यक्रम हे होणार आहे। आणि या विधीमध्ये सगळ्या धर्माला, सगळ्या जातींना समावेश करून घेऊन या सिद्धरामेश्वराच्या यात्रेसाठी गेल्या अनेक परंपरेनुसार अनेक वर्षापासून कर्नाटक असू द्या, आंध्र असू द्या, ज्यांनी या सोलापुरातनं बाहेर लांब कुठेही या देशाच्या कानाकोपऱ्यात गेले लोक सगळे इथं उपस्थित राहतात आणि यात्रेमध्ये सहभागी। आज सोलापूर जिल्ह्यातले प्रत्येक भक्ताच्या मनात जे आतुरतेने वाट पाहत असतो, वर्षभर वाट पाहत असतो, असा ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेस सुरुवात झालेली आहे। आणि आज 68 लिंकच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणात प्रत्येकजण मनसोक्त भक्तिमय वातावरणात त्यांनी दर्शन घेतात आणि या यात्रेमध्ये लाखो भाविक सोलापूर जिल्ह्यात येतात आणि श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेऊन या ठिकाणी मागच्या जवळपास 950 वर्षापासून जे परंपरा सुरू आहे ते या पुढेही अनंत काळापर्यंत सुरू राहील, असं श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी मी प्रार्थना करतो। या घराण्यात ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांनी आम्हाला जे परंपरानुसार जे योगदंड दिलं व नंदीध्वजाचं मान दिलेलं आहे, त्याप्रमाणे या घराण्याचं पूर्ण अनेक वर्षापासून या यात्रेत सहभागी होऊन आम्ही वातावरणात हास्य